काही दिवसापूर्वी इचलकरंजी शहरातील व्यंकटेश कॉलनी परिसरात 3 भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला केला। तसेच इचलकरंजी शहरात वारंवार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे। त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व उघड्यावर विकणाऱ्या मांसाहारी हातगाडे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे शनिवारपासून शहरातील सर्व मांसाहारी खाद्यपदार्थ विकणारे हातगाडे बंद ठेवण्यात आले आहेत। इचलकरंजीहून सद्दाम हुसेन मुल्ला फोन लाईनवर कनेक्ट आहेत। पाहूया सध्या काय परिस्थिती आहे तेथे। भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेकडून कुत्र्यांचे निर्विजीकरण करण्यात येत आहे। दररोज प्रत्येक भागात भटकी कुत्री निर्विजीकरण मोहीम सुरू आहे। तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण विभागास शहरातील सर्व हातगाडे बंद ठेवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत। त्यानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख आवळे यांनी शहरातील चिकन 65, मासे विक्री, बिर्याणी तसेच रस्त्यावरील मांसाहारी खानावळी यांना भेटून हातगाडे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान इचलकरंजी शहरातील 250 ते 300 चिकन 65 इतर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणारे हातगाडे आहेत। त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। त्यामुळे फेरीवाली संघटना योग्य ती काळजी घेऊन हातगाडे सुरू करण्याबाबत सोमवारी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली। त्याप्रसंगी आयुक्तांनी 4 दिवसात निर्णय देणार अशी माहिती मिळाली आहे।